नमस्कार, अम्माज किचनमध्ये आज आपण भरलेली कारली पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी आता छोट्या आकाराची कारली घेतली आहेत। आता मी ते कारल्यावरचं जे आवरण आहे ना ते काढून घेतलं आहे चाकूच्या साहाय्याने। आता मी मध्ये कट करून कारल्यातल्या बिया काढून घेत आहे। सर्व बिया काढून घेतल्या। आता एका भांड्यात पाणी घेतलं आहे आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे। आपण हे कारले पाण्यात मुरत ठेवणार आहोत, याच्यामुळे सुद्धा आपले कारले कडू लागत नाही। आता मी साहित्य एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले, अर्धी वाटी खोबरं घेतले, आलं लसूण पेस्ट, चिंच, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, गूळ आणि चवीनुसार मीठ। हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। गूळ चिंच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता। हे मिश्रण मला कोरडं वाटत होतं म्हणून मी 1 चमचा मीठ 1 चमचा पाणी टाकून घेतलं। आता आपण हे मिश्रण कारल्यात भरून घेणार आहोत। आता आपण कढई गरम करून तेल टाकून घेतलं। तेल गरम झालं, आता आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडली आहे, आता जिरे टाकून घेऊ। कढीपत्त्याची 7-8 पानं टाकून घेऊ। आणि आता आपण भरलेली कारली टाकून घेऊ। तर अशा छोट्या आकाराची कारली घेतली तर ती अजिबात कडू लागत नाही। छोटा चम्मच हिंग टाकून घेतला आणि आपला राहिलेला मसाला आहे तो टाकून घेऊ। हलक्या हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत। आता भाजी शिजण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत। मिक्स करून हे झाकण ठेवून आपण 7-8 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 8 मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे। कारलेही आपले शिजलेले आहेत। तर या पद्धतीने नक्की करून पहा।